Hello students, welcome to Venutai Chavan College, Karad. Today we see the 11th standard vocational course. The name of subject is Fundamentals of Accounting. This subject is refer from the Bookkeeping and Accountancy book of 11th standard of commerce. First we see the first topic, introduction to bookkeeping and accountancy. First we see the bookkeeping means. Bookkeeping means pustak palan in Marathi language. First see introduction. Bookkeeping is related with recording of business transaction. Bookkeeping is related with. Bookkeeping कशाशी संबंधित आहे तर रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, बिझनेस व्यावसायिक म्हणजे व्यावसायिक व्यवहाराच्या नोंदी याच्याशी संबंधित काय आहे bookkeeping. It is important for business. Okay. म्हणजेच व्यवसायामध्ये डेलीचे जे काही व्यवहार होतात, ट्रान्झॅक्शन्स होतात, त्याचं रेकॉर्डिंग कुठे केलं जातं? बुककीपिंगमध्ये केलं जातं. म्हणजे बुककीपिंग व्यवसायाशी रिलेटेड आहे. Business enterprise and other organization deal in activities which involve exchange of money or money's worth. म्हणजे व्यवसायामध्ये किंवा संस्थांमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज कृती होतात त्या पैशाच्या स्वरूपामध्ये त्याच्याशी संबंधित काय आहे? बुककीपिंग आहे. All these activities are recorded for the purpose of taking important decision. म्हणजे या ॲक्टिव्हिटीज किंवा काही ट्रान्झॅक्शन कृती असतील त्या का रेकॉर्ड केल्या जातात तर त्याच्यामागं हेतू काय आहे? पर्पज म्हणजे हेतू. टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन म्हणजे काही महत्त्वाचे निर्णय असतात ते घेण्यासाठी हे बुककीपिंग इम्पॉर्टंट आहे. किंवा बिझनेसच्या प्रॉफिट संबंधित काही डिसिजन असेल तर त्याच्यासाठी बुककीपिंग आवश्यक आहे. इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस अँड अदर ऑर्गनायझेशन इज रिक्वायर्ड नॉट ओनली बाय द प्रोप्रायटर्स अँड मॅनेजर्स. म्हणजे फक्त बिझनेस असेल, एखादी संस्था असेल तर त्याच्यातील फक्त प्रोप्रायटरलाच आवश्यक आहे असं आहे का? तर नाही. तर त्या ठिकाणच्या जो काही कोणी मॅनेजर असेल किंवा इन्व्हेस्टर्स असतील त्या बिझनेसमध्ये, कस्टमर असतील, एम्प्लॉई, त्यांनासुद्धा बुककीपिंग इम्पॉर्टंट आहे. आफ्टर वी सी द इव्हॉल्युशन ऑफ अकाउंटिंग. इव्हॉल्युशन ऑफ accounting. First it means evolution, उत्क्रांती किंवा विकास. म्हणजे अकाउंटिंगचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे ते आपण पाहूया. फर्स्ट, चंद्रगुप्त मौर्य, मिनिस्टर, कौटिल्य, अर्थशास्त्र, देशी नामा. चंद्रगुप्त मौर्य जे होते त्यांच्या काळामध्ये जे मिनिस्टर कौटिल्य होते त्यांनी अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यालाच आज देशीनामा असेही म्हटले जाते. या पुस्तकामध्ये त्यांनी मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स म्हणजे जे काही अकाउंट विषयीचे रेकॉर्ड आहेत ते त्याच्यामध्ये त्यांनी नोंदवलेले आहेत. म्हणजे व्यवहार कशा पद्धतीने असावेत ते त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. नेक्स्ट,
The record of debit and credit were found in the 12th century. त्याच्यानंतर 12व्या शतकामध्ये जे काही व्यावसायिक आहेत किंवा उच्च स्तरावरील व्यावसायिक जे होते त्यांच्या ज्या रेकॉर्डिंगच्या बुक्स आहेत त्याच्यातून डेबिट आणि क्रेडिट अशा 2 रेकॉर्डिंगचा उल्लेख दिसून आलेला आहे. इन द इयर 1494 लुका दी बर्गो पॅसिओली इटालियन मर्चंट डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम. त्यानंतर 1994च्या काळामध्ये लुका दी बर्गो पॅसिओली या इटालियन मर्चंट जे आहेत त्यांनी डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमचा शोध लावलेला आहे. डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, परचेस्ड ए नोटबुक जे एक वही खरेदी केलेली आहे आपण, तर या एंट्रीमध्ये 2 इफेक्ट होतात. फर्स्ट, नोटबुक इज कम्स इन अँड कॅश इज गोज आउट. म्हणजे आपल्याकडे वही खरेदी केल्यामुळे वही आली आणि आपल्याकडून पैसे गेले. म्हणजे आपल्याकडे जमा काय झालेले आहे तर नोटबुक, आणि नावे म्हणजे खर्च काय केलेला आहे आपण पैशाच्या स्वरूपामध्ये केलेला आहे. म्हणजे या एंट्रीमध्ये 2 इफेक्ट होतात. म्हणजे आपण डबल एंट्री बुककीपिंग अभ्यासणार आहोत. वी सी द मीनिंग ऑफ बुककीपिंग. Bookkeeping means recording of the business transaction in the books of account in a systematic way. म्हणजेच काय? द बुककीपिंग म्हणजे रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे व्यवसायासंबंधीचे जे काही व्यवहार आहेत ते आपण पुस्तकामध्ये नोंदवणार आहोत. पण कशा पद्धतीने? एक सिस्टमॅटिक वे, म्हणजे एक पद्धतशीरपणे. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. बुककीपिंग इज ॲन आर्ट्स अँड सायन्स. म्हणजे ट्रान्झॅक्शन्स हे 2 प्रकारचे असतात, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर recorded date-wise for accurate business results from such records at the end of accounting year. जे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत ते डेट वाईज म्हणजे तारखेनुसार ॲक्युरेट नोंदवले जातात. याच्यामध्ये रोखीचे आणि उधारीचे व्यवहार रेकॉर्ड केले जातात. बुककीपिंग इज ॲन आर्ट्स अँड सायन्स. म्हणजे पुस्तक पालन ही एक काय आहे? कला आहे आणि शास्त्र. म्हणजे एक आपण गणिताचा विचार केला तर ते सिस्टमॅटिक पद्धतीने, म्हणजेच आपण काहीतरी व्यवस्थित ते ॲक्युरेट गणित सोडवत असतो. एखाद्याची नोटबुक बघितली की छान वाटते, एखाद्याची काय एवढी छान दिसत नाही. म्हणजे त्याने काहीतरी व्यवस्थित पद्धतीने त्याच्या कलेनुसार रेकॉर्ड केलेलं आहे. ते काय आहे? आर्ट्स आहे. आणि सायन्स म्हणजे जशा पद्धतीने त्याचे रूल्स आहेत, म्हणजे शास्त्रानुसार तुम्ही ते रेकॉर्ड करत असता. पिंगलाच आर्ट आणि सायन्स, कला आणि शास्त्र असे म्हटलेले आहे.